कोण होतीस तू, काय झालीस तू? मालिकेच्या आजच्या 10 ऑगस्टच्या भागात यश कावेरीला प्रेमाची कबुली तर देतोच. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे कावेरी. आणि तुझं? कावेरीच्या तोंडून शब्दच फुटत नाहीत. यश तिला आपल्याकडे वळवतो आणि परत विचारतो की बोल ना कावेरी, काय आहे तुझ्या मनात? कावेरीने जरी तोंडून उत्तर दिलं नाही तरीसुद्धा तिच्या डोळ्यात आलेल्या अश्रूंनी यशला खूप काही सांगितलेलं असतं. यश तिला म्हणतो सुद्धा की कावेरी, तू मला स्वतः जरी काही नाही सांगितलंस ना तरी तुझ्या डोळ्यात आलेले हे अश्रू मला खूप काही सांगून जात आहेत. पण मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. कावेरी, गप्प बसू नकोस, प्लीज बोल ना माझ्याशी. तुझं हे गप्प बसणंच खूप खुपतंय मला, अगदी काट्यासारखं. प्लीज कावेरी बोल ना. यश इतक्या तळमळीने विचारतो. कावेरी आपलं मन घट्ट करते आणि यशच्या हाताला झटका देऊन त्याच्याकडे पाठ फिरवते. यशच्या खूप जिवारी लागतं. तो विचारतो की कावेरी, काय झालं? तू माझ्याकडे अशी पाठ का फिरवलीस? कावेरीच्या मनातल्या भावना यशने आधीच ओळखल्यात. तरीसुद्धा तो तिला गळ घालतो. कावेरी, प्लीज बोल माझ्याशी. माझ्या डोळ्यांमध्ये बघ आणि मग मला सांग. भलेही मला तू नकार दे, पण माझ्याकडे बघून दे. तुझा होकार असेल अगर नकार असेल तो मला तुझ्याच तोंडून ऐकायचा आहे. तेही माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग. तेव्हा कावेरी आपलं मन घट्ट करते, आपले अश्रू पुसते, स्वतःला शांत करते आणि मग यशकडे वळते. आणि असं काही बोलते ना की यशचं काळीजच पिळवटून निघतं. होकार द्यायला कावेरीचं मन धाडस करत नाही. त्याच्याशी ती परकी असल्यासारखी वागते. अहो, काय बोलताय तुम्ही? मी तुमच्याशी थोडं हसून काय बोलले, मैत्री काय केली, तुमच्यासोबत छान वागले, त्याचा अर्थ तुम्ही असा कसा काय घेतलात की माझं तुमच्यावरती प्रेम असू शकतं? यश धक्क्याने विचारतो की म्हणजे? आता कावेरी त्याच्या नजरेला नजर देऊन खरं तर सांगू शकत नाही ना, म्हणूनच ती त्याच्यापासून तोंड फिरवते. तेव्हा परत परत कावेरीच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून येतात. तुम्ही काय बोलताय यश? तुम्ही फक्त माझे चांगले मित्र आहात. मी या घरात आले आहे ते वेगळ्या कारणासाठी. तुम्ही त्याच्यातून गैरसमज निर्माण केलाय की माझं तुमच्यावरती प्रेम कसं असू शकतं. इथे मी फक्त चिकूसाठी आले. माझ्या प्रायोरिटीज खूप वेगळ्या आहेत. कावेरीचा प्रत्येक शब्द यशच्या काळजावरती इतका मोठा घाव घालतं की त्याला विश्वासच बसत नसतो की ही तीच कावेरी आहे का? अशी कशी बोलू शकते? कारण त्याने तर तिच्या नजरेमध्ये त्याच्याविषयीचे फक्त आणि फक्त प्रेमच बघितलं होतं. यश खूप चिडतो. तो तिच्या जवळ येतो, तिला विचारतो की खोटं खोटं बोलतेस तू. मी तुझ्या डोळ्यांमध्ये बघितलं आहे. तुझ्या डोळ्यांमधल्याच भावना खूप काही सांगून गेल्यात मला. तुझ्या मनात जे होतं ते माझ्याविषयीचं प्रेम नव्हतं. तेव्हा कावेरी त्याच्याशी इतकी कठोर वागते, त्याच्या नजरेला नजर देऊन स्पष्ट सांगते, तो तुमचा दृष्टिकोन होता. माझ्याबद्दल तुमच्या मनात प्रेम होतं आणि तुम्ही त्याच नजरेने माझा विचार केलाय. परंतु माझ्या मनात तुमच्याविषयी काहीच नाही आहे. माझ्या मनात फक्त एकच विचार आहे की मी इथे चिकूसाठी आले होते, चिकूच्या प्रेमाखातर, काऊसाठी आले होते. यश धक्क्याने तिच्याकडे पाहतच राहतो. यशला विश्वासच बसत नाही की कावेरी अशी का वागते त्याच्याशी, का इतकी कठोर झाली. आणि कावेरीला सुद्धा हे सगळं यशशी बोलताना तितकंच जड जातं. परंतु आपल्या भावनांना आवर घालते ती आणि यशचा हात झटकून टाकते. यश आता कठोर मनाने मोठा निर्णय घेतो. कावेरीला तो स्पष्ट सांगतो की तू खरं बोलतेस. कारण यशला सुद्धा विश्वास नाही आहे की ती खरं बोलते. ठीक आहे, तू तुझ्या मनाप्रमाणे वाग, मी माझ्या मनाप्रमाणे वागतो, असं सांगून आपले अश्रू पुसत तो तेथून निघून जातो. आणि कावेरी ती कोलमडून पडते. यशने तिच्यासाठी ठेवलेली चिठ्ठी तिला आठवते की यशने तिला साडी गिफ्ट केली. ती साडी नेसून मग कावेरीचा होकार आहे असा तो समजून जाईल. परंतु दुसरीकडून सुलक्षणाचं म्हणणंही तिला आठवतं. यशवरती त्यांचा प्रचंड विश्वास आहे की यश त्यांच्या शब्दाबाहेर नाही आहे, विश्वासघात नाही करणार आहे तो. आणि मधल्यामध्ये नुसती कावेरीची कोंडी होते. यशशी ते सगळं बोलताना सुद्धा तिला मनाला किती यातना झाल्या त्या तिला कळतायत. कोलमडून खचून गेलेली कावेरी तिथेच बसून हमसून हमसून रडायला लागते.
यशही शांत बसणाऱ्यातला नाहीये. तो आता टोकाचं पाऊल उचलतो. कावेरी त्याच्याशी अशी का वागते त्याचा तर त्याला अंदाज येतच नाही. परंतु यशने मोठा निर्णय घेतलाय. ते म्हणजे कावेरीबद्दलचं सगळं सत्य सुलक्षणांना सांगायचं. मी आत्ताच्या आत्ता माकडे जाणार आणि मी तिला स्पष्ट सांगणार की मला अमृताशी नाही कावेरीशी लग्न करायचंय. यश तावातावातच सुलक्षणांच्या रूमकडे यायला निघतो. तोचपर्यंत माधवी परत येतात. सुलक्षणा माधवीला भेटवस्तू देत सांगतात की आता तू निश्चिंत मनाने यश अमृताच्या लग्नाची तयारी चालू कर. माझ्या यशवरती पूर्ण विश्वास आहे. इतक्यातच यश नेमका तिथे येतो आणि त्या दोघींना बोलताना पाहून थबकतो. तेव्हा त्याच्या कानावर बोलणं पडतं सुलक्षणाचं की यशने जरी माझ्या पोटी जन्म घेतला नसला तरी त्याला मी वाढवले. तो माझाच मुलगा आहे. सुलक्षणा किती विश्वासाने किती आत्मीयतेने यशचं कौतुक करतायत ते स्वतःच्या डोळ्यांनी तो पाहतो. माझ्या यशवरती माझे संस्कार आहेत. तो माझ्या शब्दाबाहेर नाही आहे. माझा यश म्हणजे माझा अभिमान आहे. माझी मान खाली जाईल असा यश कधीच वागणार नाही. माधवी सुलक्षणांना विचारतात की मला अजूनही तीच भीती वाटते. जे साधनाच्या बाबतीत झालं ते परत तसं काहीच नको व्हायला. तेव्हा सुलक्षणा त्यांच्याकडे पाठ फिरवून सांगतात, जर का तसं परत घडलं, भूतकाळाची पुनरावृत्ती झाली तर त्यांच्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस असेल. आता सुलक्षणाच्या तोंडून ते वाक्य ऐकूनच यशचा थरकाप उडतो. तुझ्या मुलीच्या बाबतीत जे काही झालं ना, त्या अपराधीपणाची भावना अजूनही माझ्या मनात आहे. रोज माझं मन मला किती खातं. आयुष्यभर मला ही सल माझ्या मनात कायम बोचत राहणार आहे. परंतु आता त्याचं प्रायश्चित्त करण्याची वेळ आली आहे. म्हणूनच नियतीने दिलेली ही संधी मला दवडायची नाही आहे. सुलक्षणा खळाखळा रडायला लागतात. तेव्हा यश त्यांना हाक मारतो. त्या सावध होतात. आपले डोळ्यातले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करतात. यश काय बोलायला आला होता आणि यश काय बोलून बसतो. शेवटी त्याने त्याच्या मासाठी आधी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग केला होता. त्याची राख रांगोळी करून टाकली होती. आज तोच यश त्याच्या माच्या विरोधात कसा जाईल. शेवटी आपल्या काळजावरती दगड ठेवून तो येऊन लग्नाला होकारच देतो. तो सांगतो त्यांना, मा, मी तुझ्या डोक्यावरती हे अपराधीपणाचं ओझं नाही राहू देणार. यातून मी तुला मुक्त करेन. मी तुझा एकही शब्द खाली पडू देणार नाहीये. मी लग्नाला तयार आहे. सुलक्षणाच्या आनंदाचा पारावार उरत नाही. त्यांना इतकं खुश पाहून यशही खूप खुश होतो. त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सुलक्षणा आनंदाने माधवीला सांगतात, बघतेस ना, मी म्हटलं होतं ना की माझा यश माझ्या शब्दाबाहेर नाही आहे. माझा प्रत्येक शब्द माझा मुलगा अगदी फुलासारखा झेलतो. यश, आज माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं तू हलकं केलंस, असं म्हणून यशला त्या घट्ट मिठी मारतात. त्यानंतर सुलक्षणा जाऊन माधवीला घट्ट मिठी मारतात. दोघी आनंद साजरा करत असताना यशच्या मनाला कावेरीचे शब्द इतके काटासारखे टोचतात ना. काही वेळानंतर सुलक्षणाने घरातल्या सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलेलं असतं, ज्या की यश अमृताच्या लग्नाची अनाउन्समेंट करणार असतात. तेव्हा काकू विचारते, काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे ना वहिनी. तेव्हा सुलक्षणा म्हणतात की टेन्शन, अगं उलट आनंदाची बातमी द्यायला बोलवलंय. त्या सर्वांसमोर मोठा गौफस्फोट करतात की मी यश आणि अमृताचं लग्न ठरवलंय. तेव्हा विद्याला धक्काच बसतो. ती विचारते की लग्न, कारण तिलाही माहिती होतं यश आणि कावेरीच्या मनात एकमेकांबद्दलच्या भावना काय आहेत. सुलक्षणा आनंदाने सांगतात की हो, लग्न. आज माझ्या मनातली खूप मोठी इच्छा पूर्ण होते. यमुना, अगं तुला म्हणजे वाटत होतं ना की आपल्या यशच्या मनामध्ये दुसरंच कोणीतरी आहे. तुला माहिती आहे का, दुसरं कोणीतरी म्हणजे ती अमृताच होती आणि अमृताच्या मनातही यशच होता. अमृताने स्वतः सांगितलं मला. तेव्हा अमृता खूप लाजते आणि यश कावेरी धक्क्याने एकमेकांकडे बघतात. दोघांच्याही डोळ्यांमध्ये अश्रू दाटून येतात. विद्याला तर अजिबात हा निर्णय पटलेला नसतो. यमुना अमृताचं अभिनंदन करते. तेव्हा सुलक्षणा खुश होतात की चला
सगळं कसं माझ्या मनासारखं घडतंय, परंतु हे मनासारखं घडवताना त्या दोन मनाच्या ताटातूट होते याचा विचार कोणाच्या मनात येणार? त्यांच्या भावना जर आता कोणी समजून घेत असेल तर ती फक्त विद्या. उलट सुलक्षणा तर कावेरीवरती आता एक वेगळीच मोठीच जबाबदारी सोपवतात, जी की तिच्या त्रासाचं कारणच ठरते. कावेरी, तू एक काम कर ना, आज काही ना कोडा जेवण बनव. मी तर म्हणते ना, तू उकडीचे मोदकच कर, होऊनच जाऊ दे बेत. तेव्हा कावेरी हसून मान तर डोलावते, परंतु विद्याला काहीच कळत नाही. विचार करते की काय विचित्र होऊन बसलंय आता या दोघांच्या मध्ये. ही अमृता कुठून आली? बहुतेक ना यांनी एकमेकांच्या मनातलं एकमेकांना सांगितलंच नाहीये वाटतं. सुलक्षणा यशला आता गळ घालतात की यश, अरे बस ना तिच्या शेजारी. यश थोडासा ऑकवर्ड होतो, तेव्हा सुलक्षणा जबरदस्ती यशला अमृताच्या शेजारी बसवतात. त्या म्हणतात की बघ, एकदम अनुरूप जोडा दिसतोय बरं का तुमचा. अमृता, अगं नक्षत्रासारखी गोड दिसतेस तू. तेव्हा यमुना म्हणते की हो अगं मा, खरंच बोलतेस तू. यश, अरे इतका लांब का बसलायस तिच्यापासून? अरे जरा जवळ बस. सुलक्षणा ओरडतात, यमुना काय चाललंय तुझं? यमुना म्हणते की मा, अगं लग्न ठरलंय ना, आता होणारी बायकोच आहे, मग एवढं लाजायचं काय? यश, जा बरं जवळ बस तिच्या आणि तिच्या ना खांद्यावरती हात टाक. परत सुलक्षणा टोकतात, मा सगळं तुझ्या मनासारखं घडतंय की नाही? आपण ना मस्त यांचे फोटोज काढूयात, लग्नच ठरल्यानंतरचे फोटोज. यश खूप ऑकवर्ड होतो. यश आणि कावेरी दोघेही तिरक्या नजरेने एकमेकांकडेच बघतात. दोघांनाही इतका त्रास होतो. कावेरी तर आता त्याच्यापासून नजर फिरवण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या मनातल्या यातना विद्याला स्पष्ट दिसून येतात. यमुना आता जबरदस्ती यशला अमृताच्या खांद्यावरती हातही टेकवायला लावते. ती हसायला सांगते, पण यशच्या चेहऱ्यावरती हसू कुठून येणार? आता यशच्या चेहऱ्यावरती हसूच नाहीये, तरीही सुद्धा यमुना त्यांचे फोटोज काढतेच. यमुना ठरवते की आपण सगळ्यांचा मस्त सेल्फी घेऊया का? नाही नको, सेल्फी नको, फोटोज घेऊयात. ती कावेरीलाच आता त्या सगळ्यांचे फोटो काढायला लावते. कावेरी जेव्हा मोबाईल हाती घेते तेव्हा तिचे हात थरथरतात. सगळ्या गोष्टी यश विद्या दोघांच्याही चांगल्या लक्षात येतात की आता किती वाईट मनस्थितीतून जाते ती. तरीसुद्धा आनंदाने त्यांचे फोटोज ती काढते. यमुना तिच्या हातून मोबाईल घेते. ती फोटोज पाहत असताना आता कावेरी जास्त वेळ तिथे थांबूच शकत नाही. सुलक्षणाला सांगते की मा, मी मोदक बनवते. ती तेथून जाणार. सुलक्षणा विचारतात की अगं पण एकटीला जमेल ना करायला? तेव्हा कावेरी यशकडे कटाक्ष टाकत सांगते की हो, शिकवलेत मला, जमतात आता. आपले अश्रू पुसत ती तेथून निघून जाते. विद्याला इतकं वाईट वाटतं या दोघांसाठी. विद्याला विचारायचंच असतं की ही दोघंही अशी का वागतायत एकमेकांसोबत, परके असल्यासारखे? का ते एकमेकांशी बोलले नाही आहेत? तिच्या मनामध्ये खूप सारे विचार भेडसावतात. कावेरी ज्या वेळेस किचनमध्ये खोबरं खावायला घेणार त्यावेळेसच तिला पूर्वीचा प्रसंग आठवतो की यशने अगदी खोबरं कसं खवायचं ते तिथपासून ते मोदक कसे बनवायचे सगळं तिला शिकवलं होतं. तो प्रसंग आठवल्यानंतर आपसुकच कावेरीच्या चेहऱ्यावरती कोड स्माईल येतं. परंतु दुसऱ्याच सेकंदाला तिचा चेहराच पडतो की इतक्यातच विद्या हजर होते. विद्या विचारते की वहिनी, रडताय तुम्ही? कावेरी अश्रू लपवण्यासाठी नजर फिरवते. परत विद्याजवळ जाऊन विचारते की काही खुपतंय का डोळ्यात, ज्याचा त्रास होतोय? कावेरीच्या मनामधलं सगळं विद्या हेरते. यश भाऊजींवरती इतकं प्रेम करता, बाहेर जे काही चाललंय त्या सगळ्याचा त्रास होतोय, मला कळत नाही आहे का? ताई म्हणता ना मला तुम्ही, मग तुमच्या मनातल्या भावना मला का नाही सांगू शकत? तेव्हा कावेरी अश्रू लपवून परत म्हणते की असं काहीच नाही आहे ताई. तरीही विद्याला विश्वास नाहीच आहे. ती परत विचारते की वहिनी, यश भाऊजीची इतकी काळजी घेता, त्यांच्यावरती इतकं जीवापाड प्रेम करता आणि माझ्याशी खोटं बोलताय? तुम्ही त्यांच्यावरती प्रेम नाही म्हणता, हे प्रेम नाही तर दुसरं काय आहे मग? असं काहीच नाही आहे सांगून कावेरी तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. परंतु विद्या तर तिला बोलतं करण्याच्याच प्रयत्नात आहे.
ती तिला चावूच देत नाही. हात पकडून ती तिला सांगते की वहिनी माझ्याशी बोला, इथे थांबा. विद्याचा आवाज वाढतो तेव्हा ती थोडी शांत होऊन विचारते की वहिनी, यश भाऊजी तुम्हाला आवडतात आणि तेही तुमच्यावरती प्रेम करतात. हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. प्रत्येक वेळेस ते तुमची काळजी घेतात, तुमची मदत करतात, तुम्हाला प्रोटेक्ट करतात. प्लीज, हे सगळं बघून समजत असूनही नाकारताय तुम्ही. तुमचं एकमेकांबद्दलचं प्रेम मला स्पष्ट दिसलंय. तुमच्या डोळ्यांमध्येच जाणवतं ते. कावेरी परत परत तिच्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करते, परंतु विद्या तिला समजावते. वहिनी प्लीज, वेळ निघून जाण्याच्या आत बोला तुम्ही. तुम्ही एकाच वेळेस 3 आयुष्य बर्बाद करताय. तुमचं, यश भाऊजींचं आणि त्या अमृताचं. विद्या इतक्या तळमळीने कावेरीला समजावण्याचा प्रयत्न करते की वहिनी प्लीज, मी हात जोडते तुमच्यापुढे. तुम्ही मैत्रीचा त्याग केलाय, परंतु आता प्लीज प्रेमाचा त्याग करू नका. तेव्हा कावेरी परत खोटं बोलण्याचा प्रयत्न करते. तसं काहीच नाही आहे वहिनी. तेव्हा विद्या विचारते की तसं काहीच नाही आहे ना. ती तिचा हात आपल्या हातात घेते आणि विचारते की मग हा रुमाल अजूनही तुमच्या हातात काय करतोय. कावेरीला तेव्हा आठवतं फ्रेंडशिप डेच्या दिवशी त्याने बांधला होता. 2 दिवस झाले तरीही तिने काढलेला नाहीये. असं का? तरीही कावेरी कठोरच बनते. भाग इथे संपतोय, पुढे बघूयात. कावेरी तर काहीच ऐकत नाही. विद्या यशला विचारते, मला माहिती आहे तुमचं कोणावरती खरं प्रेम आहे. कावेरी वहिनीवरती ना. मग अशी अर्ध्यात साथ का सोडताय त्यांची. तेव्हा यश म्हणतो की मला दिलेलं वचन मी मोडूच शकत नाही. एकमेकांमध्ये गुंतलेली यांची मनं सुलक्षणाच्या एका वचनापायी होरपळून निघतायत. याची जाणीव फक्त विद्याला होते. सुलक्षणा अमृताची सून म्हणून ओटी भरणार. नेमकं देवीच्या पुढे त्यांना मोठा संकेत दिला जातो, परंतु लक्षात येत नाही. ज्या वेळेस त्या ओटी भरायला जातात तेव्हाच नारळ नेमका खाली पडणार. कावेरी तो आपल्या ओटीत झेलते. सुलक्षणा आता स्वतः कावेरीला अमृताची ओटी भरायला भाग पाडतात आणि कावेरीसुद्धा फक्त त्यांच्या खातर मनावर दगड ठेवून आनंदाने तिची ओटी